नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा आपल्या दर्शकांना. मी कुलदीप विनायकराव दांदडे, राहणार कोहगाव दांदडे, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. अच्छा, तर सध्या आपण जे आहे उभे ते हरभरा या प्लॉटमध्ये उभे आहात. हो, हे हरभऱ्याच ही जात कोणती आहे? ही जॅकी बॅन. जॅकी 92. बरं, आपण या हरभऱ्यामध्ये डिवाइन स्पार्क व्हेंचर या कंपनीची औषधीचा वापर केलेला आहे. हो, हिच्या सुरुवातीला आपण पेरणीसोबत डिवाइन स्पार्क व्हेंचर या कंपनीचा ॲग्रिटो खत वापर केला. हो. तर हिच्यामध्ये किती किती बॅग वापर केला? सर इकडे एक बॅगच्या हिशोबाने समजा मला 7-8 बॅग लागले. अच्छा, 8 बॅग लागलेत. हो, तर तुम्ही हरभऱ्यामध्ये किती 4 बॅग वापर केला हो. आणि बाकी जे आहे ते तुरीसाठी वापर केला. बरं, तर हिच्यामध्ये तुम्ही त्याच्यानंतर खत वापरल्यानंतर पेरणीसोबत पेरणी. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग हरभऱ्यामध्ये एक फवारणी केली. फवारणी. बरं, फवारणी केली आपण ती ॲस्पिरेट, सॉईल वेलफेअर आणि डायलेट याची औषधीची फवारणी केली. बरं, फवारणी करण्याच्या अगोदर या हरभऱ्याची स्थिती काय होती? फवारणीच्या अगोदर म्हणजे हे जे हा पट्टा जे दिसतो हा हा एकदम पातळ होता. हा पूर्ण पतला होता. पूर्ण पतला होता. अच्छा त्याचं वाटत आता काही म्हणजे डोक्यात जात नाही, पण ते दिसत आहे तसं. अच्छा तर त्यावेळेस मी ही फवारणी केली. अच्छा फवारणी केल्यानंतर आता एक पूर्ण बॅग झाली. अच्छा, हे पूर्ण बघतो आपण, बघू शकता आपण. हे झाले. 4 एकरचा पट्टा आहे. पूर्ण 4 एकरमध्ये पूर्ण जमीन झाकली गेलेली आहे. अवघ्या फक्त एक फवारणी केलेली आहे. ब्रँचेसचं प्रमाण पण चांगलं वाढलेलं आहे. ब्रँचेसचं प्रमाण पण जास्त आहे. आता फुलं लागून राहिलेत. बरं, तुम्हाला या औषधीची संदर्भात माहिती कोण दिलेली होती? औषधीच्या संदर्भात माहिती सर कोणगावचे आमचे संजीव भाऊ शिंगणे त्यांनी माहिती दिली. अच्छा, त्यांनी ही माहिती दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर 100% विश्वास ठेवून. पूर्ण ट्रीटमेंट त्यांच्याकडूनच घेतलेली. अच्छा, बरं, ह्या ट्रीटमेंट संदर्भात, या औषधी संदर्भात तुम्ही 100% समाधानकारक आहात? हो. तर आपले बाकी जे कास्तकार आहेत, जे हरभरा पीक घेणारे आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना बी या प्रोडक्टबद्दल आणि ते खताबद्दल जर सांगायचं झालं तर खत एक म्हणजे पूर्ण विश्वासाचं खत अच्छा प्रत्येकानं वापरायला पाहिजे. अच्छा, कारण आता हे समोरच दिसूनच राहिलं. हो, बघू शकता आपण. चांगल्याच क्वालिटीचा आहे हरभरा. जी याची पहिली कंडिशन होती ती पूर्ण पतला झालेला होता. आज एक फवारणीमुळे हा पूर्ण पट्टा हा पूर्ण झाकला गेलेला आहे. हे बघू शकता आपण. आपण डिवाइन स्पार्क व्हेंचर कंपनीची प्रोडक्टचा आणखीन कुठे कुठे वापर केला? हरभऱ्यालाच. हरभऱ्याला. हो. आणि तुरीमध्ये कशाचा वापर केला? तुरीमध्ये खत होतं ते ॲग्रिटो. हां, ते खत वापरलेलं. अच्छा, ॲग्रिटो खत वापरलेलं आहे. अच्छा, तुरीमध्ये मग त्याची तुरीची काय परिस्थिती कशी आहे? कंडिशन चांगली? तूर सुद्धा चांगली. तूर पण चांगली आहे. हो. अच्छा, तर धन्यवाद. थँक्यू डिवाइन.